म्हण आहे, जिथला राजा व्यापारी तिथली जनता भिकारी, अशी म्हण आहे. आपल्याला लक्षात असेल की आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 2017 मध्ये लोकसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून भाजप आणि RSSचं आर्थिक धोरण आणलं आणि त्या आर्थिक धोरणाच्या आधारावर उत्सव साजरा केला. ज्यावेळेस आपण पहिल्यांदा जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा मध्यरात्री आपण सेंट्रल हॉलला पार्लमेंटच्या तिथं उत्सव साजरा केला होता. तोच उत्सव नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये केलेला होता. या GSTनं या देशातल्या गरीब सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना लुटून मोदीजींच्या मित्रांना या गरिबांचे सर्वसामान्यांचे पैसे लुटून देण्यात आले. आणि आता आपण पाहतोय की काल अजून प्रधानमंत्री सजून धजून देशाच्या जनतेसमोर आलेत आणि पुन्हा ते म्हणतात की हा सुद्धा एक उत्सव आहे. किती वस्तूमध्ये यांनी GST कमी केला त्याची माहिती एकदा स्पष्ट सांगावी. इतर असा शब्द काय, स्पष्टता त्याच्यामध्ये नाही. पुन्हा मागच्यापेक्षा थोडे कमी आम्ही लुटू पण जनतेला लुटू, अशा पद्धतीची भूमिका देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात आहेत. याचाच अर्थ की अजूनही आम्ही लुटू आणि आम्ही जनतेला लुटू आणि पुन्हा आम्ही आमच्या मित्रांना पैसे देऊ आणि देश आणि राज्य हे कर्जामध्ये डुबवू आणि देशाच्या लोकांना पूर्ण कर्जामध्ये डुबवून हा देशच आर्थिक डबघाईसा आणायचा. हाच उत्सव नरेंद्र मोदीजी आणि भाजप साजरे करताना आपण पाहतो. काँग्रेस भाऊ एक मिनिट, याच्यामध्ये जे दर कमी झाले अनेक वस्तू त्यामुळे नागरिकांनाच फायदा होईल याचा. मी तेच म्हणतोय ना, मी उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून MRP वालं धोरण बदलून GSTचं धोरण यांनी आणलं. ज्याचा विरोध राहुल गांधीजींनी केला की हा गब्बर सिंग टॅक्स आहे, गरिबांकडून लूटपाट जे करून मित्रांना दिली जाते आहे, हे तर स्पष्ट झालेलं आहे. GST काही रद्द केली नाही, GST अजूनही चालू आहे आणि सर्वसामान्याला लुटलंच जाणार आहे. वेगळ्या वेगळ्या वस्तूंमधून जनतेला लुटलं जाईल आणि मित्रांना पैसा चालला जाईल. त्यामुळे हे जे आहे की आपलेच पाय लागायचे आपल्याच हाताने आणि आपलीच पाठ ठोकटायची, ही जी काही भूमिका आता नरेंद्र मोदीजी मांडतात आहेत, भाजप मांडते आहे, ते याच्यातून स्पष्ट होते. सूचना दिलेली आहे, कागदपत्र केलेली आहे की ग्राउंडवर राहा, काम करा, काम चुकारपणा चालणार नाही. म्हणून या सरकारमधले कोणीच ग्राउंडवर नाही आहे आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामधला तरुण आत्महत्या करतोय, या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय. जातीमध्ये या राज्यामध्ये भांडणं लावून दिली गेलेली आहेत. अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं की लोकांना बरं वाटावं, अशा पद्धतीचा प्रयत्न भाजपही करते, शिवसेनाही करते आणि अजित पवारची राष्ट्रवादी करते. त्यामुळे हे काही नवीन नाही आहे, ते जमिनीवरच नाही आहे सरकार, हे फक्त राज्य लुटणारं सरकार आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीच्या घोषणा करावं लागतात. 43 महामंडळ तोट्यात आहे, तोट्यातली महामंडळ अहो हे सरकारच तोट्यात आहे, नुसतं महामंडळ नाही. विविध जातींसाठी अनेक महामंडळ उघडले गेलेत. हे फक्त त्या जातींना फक्त आम्ही तुमच्या नावाने महामंडळ उघडलं, पैसे किती त्याच्यात, काही पैसे नाही. OBCचं आज महाराष्ट्रामध्ये सत्यानाश करून ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि या पद्धतीचा वाद निर्माण करून OBC मराठा वाद निर्माण करून या सगळे महामंडळ नावाचे निर्माण करून ठेवलेले आहेत आणि म्हणून महामंडळ तर तोट्यात आहे पण हे सरकारही तोट्यात आहे. या सरकारला दर महिन्याला ओव्हरड्राफ्ट घेऊन कर्मचाऱ्याचे पगार करावा लागते, अशी परिस्थिती या महाराष्ट्राची आहे. काँग्रेसनं सोबडाचा नारा दिलेला आहे. कुठेतरी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊन ते सुद्धा स्वतंत्र निवडणूक लढतील अशी चर्चा. बघा, मी या निवडणुकीबद्दल सांगितलेलं आहे की ही निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांच्या विश्वासानेच ही निवडणूक लढली जाणार आहे आणि त्याच्यामुळे लोकल बॉडीज निवडणुका ह्या ज्या आहेत या त्याच्यामुळे ही काही राज्यातली युती होईल की नाही होईल त्याच्यावरची चर्चा आज नाही आहे. आता हे जे सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत
त्यांचंही अलायन्स होणार नाही आहे. त्याच्यामुळे या निवडणुका स्थानिक पातळीच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासानेच लढल्या जातात. ठाकरे बंधू मात्र धनंजय एकत्र मुंडेवर लढणार अशी आहे. वेळ आली आहे की कुठेतरी त्यांना त्यांच्या प्रदेशाध्यक्षाला असं म्हणावं लागलं की मला रिकामं ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या. ते त्यांच्या पक्षातला इश्यू आहे, त्याच्यावर प्रतिक्रिया देणं काही चुकीचं झालं. ठाकरे बंधू मात्र एकत्र लढण्याची चर्चा. काँग्रेसचे बरेच नेते म्हणजे विजय वडेट्टीवार याचे नेतृत्व ओबीसी मोर्चा नागपुरात निघणार आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे की मराठा समाजाला जो जी आर काढलेला आहे तो जी आर मागे घ्यावा अशी पक्षाची भूमिका आहे का ती त्याची वैयक्तिक भूमिका? बघा, मी तुम्हाला सांगतो की या सरकारने मराठा समाजाच्या आया बहिणीला रस्त्यावर आणलं, ओबीसींच्या आया बहिणींना म्हाताऱ्यांपासून तर लहान्यापर्यंत सगळ्यांना रस्त्यावर आणलं. खऱ्या अर्थ या सगळ्या मोठ्या संख्येनं असलेल्या, कारण की राहुल गांधींचा जो नारा आहे की जिसकी संख्या भारी उसी की संख्या त्याच्यामध्ये सत्तेमध्ये असली पाहिजे. आज आपल्याला हे भांडण करूनही या पद्धतीनं आमच्या लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम जे केलं जाते आहे, त्यामुळे मला असं वाटतं की समाजाला आता रस्त्यावर येण्यापेक्षा समाज हा सत्तेमध्ये कसा जाईल आणि सत्तेची चाबी आपल्या हातात घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर या मागास समाजाला न्याय कसा देऊ शकू याच्यावर आता आम्ही काम केलं पाहिजे. व्यक्तिगत प्रत्येकांना वेगळं आपली भूमिका मांडण्याचे अधिकार आहेत, त्याच्यामुळे मला त्याच्यावर आज प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. पण हा समाज सत्तेमध्ये कसा सहभागी होईल याच्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज हे समाज बांधवांना पण आहे आणि तेव्हाच आपल्याला न्याय मिळू शकते अशी आमची भूमिका आहे. जाण्याचा प्रयत्न झाला, नवनाथ वाघमारेंची गाडी समर्थकांनी जाली असा आरोप आहे. महाराष्ट्रामध्ये ही भांडणं लावण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे नवनाथ वाघमारे असतील की उदय जरांगे पाटील असतील यांच्यामधला हा वाद पेटला राहिला. मीडियाला पण पाहिजे त्या पद्धतीचं मटेरियल मिळतंच आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पण जनतेचे प्रश्न या सगळ्या मुद्द्यापासून दुर्लक्षित होत जात आहेत आणि सरकार जाणून बुजून या पद्धतीचं सुपारीबाज काम करते आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण झालेली आहे. कर्नाटकमध्ये आजपासून जनगणना सहभागी होणार आहे ओबीसी मोर्चा नागपुरात. कर्नाटकमध्ये आजपासून जातीय जनगणना होत आहे, कशा पद्धतीने पाहता? बघा, हे नरेंद्र मोदीजींनी कॅबिनेटमध्ये डिसिजन घेऊन सुद्धा देशातली जातीय जनगणना अजून सुरू केली गेलेली नाही. काँग्रेसमध्ये आमच्याजवळ बहुमतातलं सरकार कर्नाटकमध्ये आहे आणि म्हणून काँग्रेसनी जातीनिहाय जनगणनेचा एक फेर आमचा झालेला आहे. पण प्रत्येक जातीतले आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक ही जी काही जनगणना पाहिजे होती ती नोंद त्याच्यामध्ये आली नव्हती आणि म्हणून कर्नाटक काँग्रेस सरकारच्या वतीनं त्या पद्धतीनं आजपासून जातीनिहाय जनगणनेचं काम सुरू झालेलं आहे. 10 तारखेच्या ओबीसी मोर्चात तुम्ही सहभागी होणार आहात का? बघा, मला अजून कोण आयोजक आहे, कोण आहे त्याच्यामागं हे अजून मला माहिती नाही आहे. जेव्हा माहिती होईल, आयोजक मला सांगतील काय मुद्दे आहेत त्यांचे, त्याच्यानंतरच निर्णय त्या ठिकाणी पाकिस्तानी मोर्चा घ्यायला त्या मोर्चामध्ये भाजपचे नेते सुद्धा सामील होते, मात्र आपण नव्हता कारण की आपण सुद्धा ओबीसी नेते म्हणून भंडारा गोंदियात बघितलं जातं. मला असं वाटतं की भाजपचे नेते त्या त्या बैठकीमध्ये होते असं तुम्ही म्हणताय. आता त्यांची सत्ता आहे ना, मग मोर्चा काढायची गरज काय? मग आता प्रश्न मगापासून तोच आहे. काँग्रेसचे मला ऐका ना, ते सत्तेमध्ये आहे, ते मोर्चामध्ये राहणार, ते मिटिंगा घेतात आहेत. मी जे मुद्दा मांडतो आहे वारंवार तो मुद्दा तोच आहे की एकीकडे मराठा आंदोलन झालं, आता एकीकडे ओबीसीचं आंदोलन महाराष्ट्रात व्हावं आणि जे या वर्षाला जो दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दलचा आवाज हा सगळा शेतकरी समाज आहे. त्यांनी आपल्या या पोटापाण्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष करावं आणि हे आपसात भांडत राहावे. ही जी काही भूमिका आता सरकारने जी सुरू केलेली आहे त्याचंच आपल्याला हे दिसते आणि म्हणून तुमच्या प्रश्नातच तुम्ही सांगितलेलं की भाजपचेही नेते त्याच्यामध्ये समावेश झाले आहे. मग करायचं तुमचं सरकार आहे, बहुमताचं आहे, पाचवी बहुमत आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे. का नाही करत ओबीसीसाठी प्रश्न? का नाही ओबीसीनं आता इथं जे ओबीसी मंत्रालय जे आहे नाममात्र मंत्रालय आहे, तिथं ना अधिकारी आहेत ना तिथं काही व्यवस्था आहे आणि ओबीसीच्या मुलांना ना विदेशी शिष्यवृत्ती मिळतं, ना राज्यातली मिळतं, ना मॅट्रिकचं शिष्यवृत्ती मिळते. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे
नोकऱ्यामधलंही स्थान आहे नगण्य झालेलं आहे, शिक्षणातलं स्थान नगण्य झालेलं आहे. ही परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे आणि म्हणून भाजप ही ज्या पद्धतीनं समाजाला भांडवत आहे हे त्यांनी थांबवावं आणि राज्याच्या प्रगतीकडे आणि प्रत्येक जाती धर्माच्या प्रगतीकडे लक्ष घालावं. पाकिस्तानी खेळाडूंनी कृत्य केलं काल मॅचमध्ये AK-47 सारखं गोळ्या मारताना दाखवलेला इशारे केले, हातवारे केले. पहिली गोष्ट तर पहलगाममध्ये झालेल्या घटनेच्या बद्दलचा अजूनही देश त्या घटनेपासून अजूनही सावध झालेला नाही, अजूनही त्या दुःखातून बाहेर झालेला नाही. आमच्या राज्यात आमच्या देशातल्या जवळपास 26-27 बहिणीचं कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा निषेध सर्वत्र होत असताना दिल्लीतलं सरकार आणि क्रिकेटमधले अमित शहाचे जे पुत्र आहेत त्यांच्या माध्यमातून भारत पाकिस्तानची जी मॅच खेळवली गेलेली होती त्याचाच या देशाच्या लोकांनी विरोध केला होता. त्या मॅच बघायला पण लोक गेले नाही. पण भाजपवाले टिंगल करतात की हे लोक घरी बसून TV पाहत होते, त्या मॅच बघत होते. अहो या पद्धतीची नौटंकी करण्यापेक्षा त्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची भूमिका BJP का करत नाही आणि का हे वारंवार या पद्धतीचं पाकिस्तानचे लाड पुरवण्याचं काम भारताच्या सरकारचं काय चाललेलं आहे याचं प्रश्नाचं उत्तर स्वतः नरेंद्र मोदींनी द्यावं ही भूमिका आमची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.